रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही आलो तिठी धरणं मासं पकडायला. तर या ठिकाणी आमचं बरंच सहकार्य येते. तर आज आपण इकडं जाळा मांडून मासं पकडणार आहेत, मळे मासं. आणि काही मासं आपल्याला भेटल्यानंतर आपण त्याची रेसिपी आज या धरणाची इथंच वळाला करणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. तर आज कोण कोण जोडीदार आहेत मला, भीमराव देठे, तसेच आपल्या अकोले तालुक्यातील ब्लॉगर संतोष पथवे, मयूर देठे सर, आणि आपला जो कायमचा जोडीदार आहे साहेबराव. आता त्यांना कपडे काढून टाकलेत म्हणायला, आता तो जाळा टाकायला तयार आहे, तीव्र येते त्याचं. तर आता आम्ही लगेच मासं पकडणार आहेत. आणि आज देठे साहेब, आमच्याबरोबर कसं वाटतंय आज तुम्हाला? प्रथमतः आलो तुमच्यासोबत. हां, चांगला आणि एक्साइटिंग आहे. पहिल्यांदा येतो तुमच्यासोबत. पण भाऊ आता आपलं नशीब, आपल्याला मासे भेटतात का नाही आणि आपली रेसिपी होते का नाही का. आणि आपले संतोष पथवे हे आपले कायमचे जोडीदार आहेत. तर ते भरपूर लांब आले ते. भरपूर लांबून आलेला आहे. हां, तर आज इथं धरणावर आलेला आहे मासे पकडण्यासाठी. बघू आता भेटत आहे का नाही. हां. तर आम्ही आता प्रयत्न राहणार आहे. कपडे काढून लगेच जाळा टाकतो. हा लगेच आता टाकून तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न राहणार आहे. तर चला, आता साहेबराव लगेच तयार आहे. मागच्या वेळेला आपण इथं भरपूर मळे मासे धरलं होतं. आणि मळ्या माशासारखं खाणं नाही मित्रांनो, खरंच एकदम टेस्ट लागतात. तर त्या टायमाला आपल्याला भरपूर मासे भेटलं होतं. तर आता पण आपण प्रयत्न करणार आहेत. चला, आता मी पण कपडे काढतो साहेबरावच्या पाठीमागं. तर ह्या पाण्यामध्ये आपण जाळा टाकला आहे. अजूनपर्यंत तर एकही मासा गुंतला नाही. आणि आपण आता आहेत मासं गुंतण्याच्या प्रतीक्षेत. आता साहेबरावना बुडी मारले आणि दगडांखाली हात घालून तो खेकड पकडण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मित्रांनो, ते पहा, लगेच पहिल्याच बुडीमध्ये त्याला यश आलं आहे. खेकड पकडले. केवढी खेकड आहे पाहू आपण. तर हे आहे चिंबोरी खेकड. हे पहा, काळी खेकड, काळी चिंबोरी खेकड. हे पहा मित्रांनो, एवढी खेकड पकडले साहेबरावना. तर आता साहेबराव दुसरी बुडी मारतो आहे. जर मासं नाही भेटलं तर आपण रेसिपी ही खेकड्यांचीच बनवणार आहेत. तर काही खेकडं इथं बुडी मारून पकडल्या ते ह्या चौकानाच्या खाली. आणि बाकीची खेकडं तिकडं वर त्या चौकानामध्ये बरीच मोठाली खेकडं सांगत आहेत. मग आता आमची बाकीची टीम त्या चौकानाकडे गेली वर. आणि त्या चौकानावर जायचा थोडा रिस्की काम आहे मित्रांनो. तर पहा मित्रांनो, आता या चौकानामध्ये आमचं जो सहकारी गेलं ते, कारण चौकानामध्ये जाणे म्हणजे अवघड आहे, जरा रिस्की काम आहे. ज्याला चांगला पोहता येत आहे तोच जाऊ शकतो आहे. तर आता इथं साहेबराव आणि संतोष पथवे ते दोघंजण गेलं ते. हे बा, मी थोडासा झूम करून दाखवले. बा, इथं खाली गेलं ते आणि इथून बुडीने खेकडा काढत होते. आणि थंडीचा दिवस असल्यामुळे ना, ह्या टायमाला पाणी पण लय थंड राहत आहे. पुढच्या साईडला साहेबराव आणि मागच्या साईडला आमचे जे सहकारी आहेत संतोष पथवे, आणि त्यांच्या कमरेला पिशवी आहे. पहा, या चौकानामध्ये पोहायचा म्हणला तर लय धाडशी काम आहे मित्रांनो. पहा, तर आता किती खेकडी सापडते तिथं पाहू. आणि आमचे जे दुसरे दोन सहकारी आहेत ते मस्तपैकी पाय लोंबून बसतात. पाच चौकांवर तिथं. आणि एवढ्या खोल पाण्यात आणि थंड पाण्यात बुड्या मारून खेकडी काढण्याचा हा अफाट प्रयत्न आमचे मित्र संतोष पथवे आणि साहेबराव आडे या दोघांचा. आता किती खेकडी सापडल्यात मी बराच लांब आहे मित्रांनो, मी फक्त आपल्याला कॅमेरा झूम करून दाखवतो आहे. तर साहेबराव आणि आमचे जे मित्र संतोष पथवे ते जरा बराच खोल पाण्यात बराच वेळ होतं ना, त्याच्यामुळे त्यांना थंडी वाजली थोडीशी. त्यांनी शेकोटी पेटवले. लय गारटलं का हो? पण मग कालवण झालं ना आपला खेकडीचा. तर मित्रांनो, त्यांनी खेकडी पण भरपूर पकडल्यात. तर त्या किती आहेत त्या पण मी आपल्याला दाखवणार आहे. पण अजून आपल्याला रेसिपी करायची आहे. तोपर्यंत अजूनही आपल्याला 4-5 खेकडी जर भेटल्या तर आपण सापडवणार तिकडं या ओढ्याना. तर आता आपल्याला रेसिपी बनवायची आहे त्या खेकडींची. तर मग आमचे काही सहकारी आता तिथं लाकडं काढत होती. आणि त्यानंतर आपण ह्या ओढ्याला चिटं सावलीला इबा इडं 3 दगडांची चूल मांडली. तर आता इडंच 3 दगडांच्या चुलीवर आपण त्या कालवण करणार आहेत. बाकी भाकरी बिकरी आपण घरी येऊनच आणल्या ती. आपले काही जास्त लाकडं नाही लागणार बरं का, जास्त नाही लागणार. एकदा 1-2 उकळे आल्या का झाली. तर आज आमचे आचार्य देठे साहेब, मयूर देठे साहेब. तर आता 3 दगडांची चूल मांडली, लाकडं पण आणल्यात.
हो देते साहेब, पण आपल्याला खेकडं साफ करायचे ना अजून. पहिले खेकडे साफ करून हां पहिले खेकडे साफ करू. तर चला मित्रांनो, आता मी ती वेळ झाली किती खेकडे आहेत आपल्याकडे ती दाखवतो आपल्याला किती खेकडे आहेत ते. तर हे बा एवढी खेकडे सापडले आपल्याला. साधारणतः आपलं कालवण होईल ना कालवण. हां मस्त रसा होईल. हे बा एवढी खेकडं आपण पकडलेत. आता बाकीचं आपल्याला भरपूर उशीर होते त्याच्यामुळं मग आपण काही बाकी खेकडं पकडत नाही बसलो. त्या मानना बरीच मोठे खेकडे दे बा, मस्त खेकडे रेसिपीसाठी. आणि कधीतरी अशी एन्जॉय ही केली पाहिजे मित्रांनो रानामध्ये. घरी तर आपण खेकडे विकत घेतोय, मासे विकत खातोय, पण ही रानातली एन्जॉय वेगळीच राहते. का पते दादा? हा रानामध्ये जे काय एन्जॉय आहे, रानामध्ये खेकडी बनवून खाणं ते काय मजाच वेगळी आहे. ते आपण जाळाही मांडला तर मासे नाही, आता मासे नाही भेटले तर. मासे गुतले नाही ना त्याच्यामुळे पण मग आपल्याजवळ पर्याय होता ना. नाही मासे तर पकडले आहे आता खेकडीचं पैकी इथं रानामध्येच बनवायचं आहे कालवण. एक मासा गुतला आहे, ते मळे आहे ना, दोन आहेत. हा हे गुतला होता, तिसरा पळून गेला. चल ना आपण आता ना खेकडे ना थोडेसे साफ करून घेऊ आहे का नाही, हा त्याच्यातला मांदा बिंदा काढून घेऊ आहे का नाही. तर चला आपण खेकडं पण साफ करून घेतलं मस्त. आता चूल पेटून घेणार आहेत आपण आणि मस्त अशी रेसिपी बनवणार आहेत. तर चला आता मस्त चूल पेटली आपली. आणि आपण मसाले काही विकत आणलेत, काही घरचा मसाला पाटे वाटून आणला आहे. तर आता देठे साहेब तिकडं मसाले टाकून घेतात. आणि तेल मसाला आहे ना, वाटेल मसाला आहे आपल्याला. तर बरेचसे मसाले आपण आणले ते. तर आता बघू आता ते त्यांच्या हिशोबानं करतील काय करायचं. हा तिखट आहे का? ते काय बाबरं मिठाई का काय मिठाई ना, तर ते मीठ वगैरे. भेटले कंपनी होते. आता सुरुवातीला तेल टाकून घेतलं आहे आणि मग त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट. तर सुरुवातीला आता ह्या तेलामध्ये अद्रक लसूण पेस्ट आहे ना, हे चांगले आता परतवून घेऊ आपण. आणि तसं आमच्या आचारी म्हणलं ना एकदम तरबेज येते. त्यामध्ये आपण सर्व एकत्र केलेले मसाले आता ते फ्राय करून घेऊया. धना पावडर, लाल तिखट सगळे ना. तर पूर्ण सगळे मसाले धना पावडर, कांदा लसूण मसाला सगळे असा फ्राय करून घेणार आहेत आपण. आता त्याच्यामध्ये आपण ॲड केला आहे तो आपला घरचा पाठीवर वाटायला काळा मसाला. आता यानं आणखीनच चव येईल मस्त. या निसर्गरम्य आणि सुंदर अशा वातावरणामध्ये आमची आजची ही जबरदस्त खेकडा पार्टी. वा एकदम झकास मसाला तयार होतो. आता पहा ग्रेव्ही, याच्यामध्ये आपण अनेक मसाले टाकलेत. हा तेल टाकायचं का अजून? नंतर टाक ना. हा टाका तुमच्या पर्यानं. तर ही घरचं पाठी वाटेल मसाला, कांदा लसूण मसाला, अद्रक आणि तेल आणि अनेक प्रकारचे मसाले टाकून ही ग्रेव्ही एकदम खतरनाक ग्रेव्ही. आत्ताच तोंडाला पाणी चाललं आहे. आणि ही ग्रेव्ही बनवणे आणि हे सगळं म्हणजे ही रेसिपी बनवणे हे सगळं श्रेय जातं आहे ते आमच्या देठे सरांना. कारण त्यांनी बरेच वेळेस आमच्या रेसिपी बनवल्यात, पण ते आमच्या व्हिडिओमध्ये नाही आले कधी. आज ते आमच्या व्हिडिओमध्ये आलंच. हो देठे सर, आता खेकडी टाकायचे का याच्यात? आता यामध्ये आपण चला यामध्ये आता खेकडी फ्राय करून घेणार आहे. हां तेव्हा आता आपण खेकडीचे नागे, खेकडीचा मादा सगळ्या याच्यामध्ये टाकून घेतला आहे. आणि ते पण असं याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं चांगले. हो दादा, ही ग्रेव्ही पण तर माझ्या तोंडाला पाणी चालू आहे. एकदम मस्त वास सुटलाय. जसं आता एकदम जबरदस्त होणार आहे. आणि भूकही वाढू वाढली आहे. हा ना. आता काय तोंडाला तर पाणी सुटलं आहे. तोंडाला पाणी सुटलं. अशा रानामध्ये नदी नाले धरण अशा वेगवेगळ्या ठिकाणी तर कुठं पण रेसिपी केली तर भारीच होते. हा ना. तर या धरणाखाली आज चालू आहे रेसिपी, तर तोंडाला पाणी सुटलं आहे. हा तर ना. काय वास काय- मस्त, काय ग्रेव्ही काय हा, पाहा ना एकदम मसाला. जबरदस्त आहे. आणि आता मात्र भूक आणखीनच वाढत चालली. आम्ही 4-5 जण असल्यामुळं मग ही छोटी कढई आहे ना, एवढी भरून रस्सा धरला आहे.
तरी अजून तो थोडासा आटल. तर मित्रांनो, आता आपला म्हणजे खेकडींचा रस्सा झाला आहे पूर्ण. आणि आपण भाकरी घरीहूनच आणल्या होत्या. वास्तविकता आपल्याला भात इडं घालायचाच नव्हता, पण आपला नियोजन वाढल्यामुळं मग आपण भात पण इडंच घातला आहे. तसं तांदूळ आपण आणलं होतं. पण चला आता ह्या म्हणजे खेकडीचा रस्सा घातला आहे. इडंच शेजारी आपण एक चूल मांडली आणि तिथेच आता आपला भात पण शिजत आहे. आता आपला सगळा स्वयंपाक तयार झाला आहे आणि आता झाले जेवणाची वेळ. हे पहा, भात पण शिजला आहे आपला, तिकडं कालवण पण शिजलं आहे. तर चला, आपली पंगत आता जेवायला बसले. हो देठे साहेब, कसं काय वाटत आहे? एकदम मस्त, एकदम मस्त ना. आता वातावरणामध्ये हां, असं जेवायला एक नंबर टेस्ट लागते. आता आचारी तुम्हीच होतं, मसाले तुम्हीच टाकले नाही का? हा, चालेल चालेल चालेल, मस्त वाटतं ना एक नंबर. साहेब? कसं काय वाटतं पते साहेब? एक नंबर आहे. हां, कारण अशा रानात जे काय आपण पार्टी करतो त्याची टेस्ट काय वेगळीच असते. घरामध्ये हा. आपण स्वयंपाक करतो तिथं पण अशी टेस्ट येत नाही. नाही खरंच बरोबर बरं तर का. जबरदस्त खेकडाचं कालवण आणि भात वगैरे तर जबरदस्त आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमची ही आज रानातली पार्टी झाली. मस्तपैकी आपण खेकडा पकडली, मासे काय आपल्याला भेटले नाही. तर चला, मित्र पण खुश, आम्ही पण खुश. तर हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ? नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला. एक लाईक करा, हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.